बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव, संग्रामपूर आणि नांदुरा तालुक्यामध्ये काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी मोठा पाऊस झाला आहे, मुसळधार पाऊस झाला आहे। आपण जर बघितलं तर वादळी वाऱ्यामुळे शेगाव ते संग्रामपूर या रस्त्यावरील मोठमोठी जी झाडं आहेत ती या ठिकाणी उन्मळून पडलेली आहेत। सोबतच या ठिकाणी ज्या रस्त्यावरती जे महावितरणचे विद्युत पोल आहेत ते सुद्धा मोठमोठीची उन्मळून पडलेले आहेत। त्यामुळे या परिसरातील विद्युत जी आहे ती गुल झालेली आहे। मात्र सगळ्यात मोठा म्हणजे झाडाखाली एका चालकाने आपली पॅसेंजर गाडी पंक्चर झाल्यामुळे या ठिकाणी उभी केली होती आणि वादळी वारा आल्यामुळे काल सायंकाळच्या वेळेला हे जे झाड जे आहे ते मोठं झाड या पॅसेंजर गाडीवर पडलेलं आहे। प्रसंगावधानाने या गाडीमध्ये कोणीही पॅसेंजर नव्हतं, त्यामुळे या ठिकाणी पॅसेंजरचं कुठल्याही प्रकारचं जीवितहानी झाली नाही। मात्र गाडीचं या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय। गाडीमध्ये कोणी नसल्यामुळे या ठिकाणी कोणाचाही जीव या ठिकाणी गेला नाही किंवा कुठली हानी झाली नसल्याचं आपल्याला दिसत आहे। मात्र गाडीचं नुकसान झाल्यामुळे या ठिकाणी गाडी मालकाचं सुद्धा मोठं नुकसान झालं। एकंदरीत पाहिलं तर रस्त्यावरती मोठमोठी झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि महावितरणचं सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान झालंय। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।